आता एवढं मोठे तर 2 करंट आले असताना माझा कशाला अजून? आजच्या या माळा लोकसभेच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी उपस्थित असलेल्या या देशाच्या शेतकऱ्यांचा जनता राजा शरदचंद्रजी पवार साहेब, खरं तर मला येताना मगाशी चहा देऊन ठेवलंय, कारण मी गरम व्हायला 5 मिनिटं जाते. तिने मला सांगितले 5 मिनिटाच्या वर बोलू नका. आता मग बापूला धुवायचं कसं? मी तर ठरवलं होतं आई तुझा भवानीचा जसा दसरा धुली ते तसा ह्या माचकर आमदाराला धुवायचा. पण पवार साहेब, नतमस्तक होऊन तुमचं आणि विजयदादाचं मी खरंच मनापासून कौतुक करतोय. अरे एकदा ह्या युद्धाशी एकदा टाळ्या वाजवा रे. त्याचं कारण काय माहितीये का? अरे ज्यावेळेस लोकशाहीचं घात होत, हुकुमशाही येते. अरे हे 85 वर्षाची माणसं रस्त्यावर आली रे. तुमच्या माणसासारख्या युवकांना लक्षात ठेवा, यांना तुडवल्याशिवाय सोडायचं नाही. पवार साहेब, मी रात्री तुमची मुलाखत ऐकली आणि त्याच्या पहिली तुम्ही पाळलेल्या तुमच्या जीवावर तयार झालेल्या ह्या अजित पवारांना, पवार साहेब तुम्ही जर नसताना बारामतीतल्या पान टपरीवर किंवा MIDC मध्ये देखील कोणी कंपनीत कामाला ठेवलं नसतं. आणि त्या मुलाखतीत हे फंटर काय सांगत होता? अजित दादा, तुम्हाला वाटत असेल या महाराष्ट्रातली जनता भोळी आहे. लक्षात ठेवा, हे जनता शरद पवार साहेबांसोबत आहे. आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती मोदी साहेबांबरोबर गेलो. अजित दादा, तुम्ही 6 महिन्यापूर्वी त्याच नरेंद्र मोदीला शिव्या घालत होता. असा काय चमत्कार झाला? असं काय सपन पडलं का येडी कुसल्यामुळे लागला पळायला? जाऊ दे आता, ते तिकडे लय नका जायला, तिकडे येऊ आपल्या मैदानात. मस्तीवान, माचखोर, दारुड आणि बेवडा हातभट्टीवरचा आमदार शहाजी बापू पाटील. तुम्हाला हातभट्टी प्यायची असेल तर फुटकळ कार्यकर्ते या गळ्यात गळा मारून मिट्टी मारणार. आणि हे काय म्हणाला? 6 महिन्यापूर्वी उद्धव साहेबांनी सांगुल्यात येऊन राहावं. अरे बाबा, तुझ्या बायकोला साडी घ्यायला ऐपत नाही असं म्हणून टीव्ही समोर बोंबलत होता. आणि आता तू 2 एकरामध्ये 20 करोडचा बंगला कुठनं बांधला? किती टक्केवारी घेतली? आमच्या गणपत आबांनी राव जीवाचं रान केलं, रक्ताचं पाणी केलं की रे, हाडाची काढ केली. हे सांगुल्याचं नाव या देशात नेण्यासाठी आणि या गद्दाराने सांगुल्याचं नाव पुसलं आणि गद्दारी लिहिली. पण काळजी करू नका, या मस्तवान माचखोर आमदार शहाजी बापू पाटलाचा कर्तव्य काय म्हणून या सांगुल्या ठाम म्हणून उभा असलेला माझा मित्र बाबासाहेब देशमुख काय जणाला काय वाटतं रे? अरे राजा, वाघ आजारी पडला म्हणून काय झालं? वाघ गवत खात नाही, वाघ मांसच खात असतोय. विजय दादा, काळजी नसावी, आमच्यासारखे हजारो कार्यकर्ते ह्या लढ्यात तुमच्या सोबत आहेत. या आमदारांना काम करायची कुठंच राहिलं. आणि तुम्हाला एक सांगतो, आतली बात आत्ता सांगतोच, पत्रकार बंधूंनो, राव तुम्ही खूप
खोटाड्या त्या भाजपवाल्याच्या 2-2 किलोमीटरच्या काय नसताना बातम्या छापता. अरे जनता किती खावायला त्यांना शिव्या कशी घालते हे पण जरा त्या गिराव. काय होतंय? तुमचंही बिघडलंय, पोलीस खात्याचं बिघडलंय, कार्यकर्त्याचं बिघडलंय, आमदारांचं पहिलंच बिघडवलंय. बाबासाहेब आता तिकडे लय मोठे हात राहते, तिकडे जाय. पण हे जबाबदारी तुमच्यावर देतोय पवार साहेबांच्या दादाच्या उपस्थितीत. या शाजी बापू पाटलाने जी पाळलेलं कोंडायचं ना माचखर, यांचा बंदोबस्त करा. तुम्हाला सांगतोय याने सुपारी घेऊन गोरगरिबाच्या लेकरावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा पाप केलाय. आपल्या 18 पड 12 बंदर बहुजनाच्या औलादीच्या लेकरांना लक्षात ठेवा. तुमचं रक्त जर जातीवंत असेल ना तर असल्या जातीवादी आमदाराला काढल्याशिवाय सोडायचं नाही. जरा 2 मिनिटं घेतो आता, राहू द्या उगा, कारण इकडे गरम झाल्याशिवाय मजा नाही. अवघड होऊन बसतंय. बरं या ठिकाणी आमच्या शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजीराजे उपस्थित आहे. मला तुम्हाला बसलेल्या सगळ्या युवकांना, वडीलधाऱ्यांना, महिलांना सांगायचं आहे, अरे ही लढाई एकटा शरद पवार साहेबांची नाही, ही लढाई उद्धव साहेबांची नाही, ही लढाई राहुल गांधी साहेबांची नाही, ही लढाई विजयदादाची नाही रे, ही लढाई तुमची आमच्या. लक्षात ठेवा. म्हणजे काय? म्हणजे काय? अरे तुझ्या आईला, तुझ्या बापाला, तुझ्या भावाला, तुझ्या बायकोला, तुझ्या मुलाला, तुझ्या मुलीचं संरक्षण जर करायचं असेल तर 2 बॉयलरच्या पिसावरशी 500 रुपयावरती इकला जाऊ नको राजा. नाहीतर लोकशाही ज्यावेळेस घात झालाय, लोकशाही संपेल त्यावेळेस हुकुमशाहीची गावगाड्यात राहणारी भाजपचे पिलावळ देखील तुमच्या घरावर नांगर फिरवते. काय झालंय साहेब माहितीये का? इथं बसलेल्या लोकांना लय सुशिक्षित भाषा येत नाही आणि काय तुम्ही ही भाषा बोलू शकत नाही, कारण बरेचसे चौकट आहे त्या. एवढे मोठे नेता आले तर जेव्हा मलाही भीती वाटायला आली, तसा मी कोणाच्या पाहण्यात येत नाही. कसा आहे आपलं वाट? नाद खोळा, रेकॉर्ड ब्रेक. आम्ही कुणाच्या वाट्याला जात नाही. जर आमच्या जर वाट्याला कोण आलं त्याच वाटेस त्याच ठिकाणी काढल्याशिवाय सोडत नाही. हत्तवट्टीवर वाया गेलेल्या या आमदाराला सांगायचंय, राजा तुला उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने ही 5 वर्ष ओवाळून आम्ही शिवसैनिकांनी टाकून दिले. थांबतो ना डायरेक्ट, मग कशाला पुढं? आत्ता गरम व्हायला चालू होत. जाता जाता एवढं सांगतोय, ही तुतारीचं चिन्ह लक्षात ठेवा शरद पवार साहेबांचं आहे. ही चिन्ह उद्धव साहेबांचं आहे, ही चिन्ह सोनिया गांधींचं आहे, हे चिन्ह तुमच्या माझ्या बापाचं आहे, हे चिन्ह तुमच्या बायकोचं आहे, तुमच्या मुलाचं आहे, तुमच्या मुलीचं आहे. लक्षात ठेवा. हे पांडुळाची आवरात परत सत्तेत येता कामा नाही. लक्षात ठेवा. आणि फडणवीस आहे ना, ही फडणवीस, हे फडणवीस आहे ना, टरबूज टरबूज टरबूज, यानंतर या महाराष्ट्राचा सत्यानाश केला राव. तुम्हाला सांगून ठेवतोय, भाजपचा या राज्यात नाही तर देशात बेमूड करायचा आहे. आणि त्याच्यासाठी वय जर झालं तर तरण्या बाण 21 वर्षाच्या पोरासारखं स्वतः 2 युद्ध तयार आहेत. त्याच्यामुळे लाज वाटू द्या जीवाला. तुम्ही आम्ही ताकदीनच लढलं पाहिजे. एवढं माझे 2 शब्द संपवतो. आपल्या उमेदवाराला 2 लाखाच्या पुढे विजय केल्याशिवाय सोडायचं नाही. धन्यवाद. राहिलेलं पुढे पुढे जर चान्स मिळाला तर ओके करू. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक, शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.